नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। बिरारपुर विवांता होटल में भारतीय जनता पार्टी का संगठन पर्व बैठक के खास मार्गदर्शन अरुण सिंह राष्ट्रीय सर चिटनीस, रविंद्र चौहान संगठन पर्व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, सांसद डॉक्टर हेमंत सावरा, आमदार राजन नाइक, आमदार स्नेहा दुबे, ऐसे लोगों के बीच कार्यकर्ताओं को मार्गदर्शन दिया गया। उस कार्यक्रम में भारी संख्या में लोगों ने सदस्यता एवं पक्ष प्रवेश ली। फुलवारी समाचारों का खास खबर में भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचं भाजपा परिवारामध्ये एडवोकेट सेल से प्रदीप पांडे जी के माध्यम से यहाँ पर आज सदस्यता ली जा रही है। अभी सदस्यता होने के बाद महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची रणनीती नेमकी काय असते? डॉक्टर साहेब लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, आता वसई शहर महानगरपालिकेची वेळ आहे, काय तुमची स्ट्रॅटेजी असते? आपल्या सगळ्याला माहीत आहे की लोकसभेमध्ये वसई विरार नालासोपारा इथल्या सगळ्या मतदारांनी जनतेने अतिशय विश्वासाने प्रचंड मताधिक्याने मला निवडून दिले। त्यासोबतच तेच वातावरण, तेच परिवर्तन हे विधानसभेमध्ये आपण बघायला मिळालं आणि वसई नालासोपारा बोईसर या तिन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत। याचं कारणही तसंच आहे, गेल्या 35 वर्षातली जी नाराजी त्या महानगरपालिका किंवा विधानसभेमध्ये जे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्या विरुद्ध होती, स्थानिक जे प्रश्न होते ते सोडवण्यात ते अयशस्वी ठरले। त्याच्यामुळे आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे। आमचे स्थानिक उमेदवार माननीय राजन नाईक असतील, आमदार स्नेहा दुबे असतील किंवा आमदार विलाजी करे असतील, हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले। त्याच्यामुळे आमची जबाबदारीसुद्धा वाढली आणि म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीने पूर्ण भारतामध्ये सदस्य नोंदणी अभियान हे करण्याचं ठरवलेलं आहे। त्या अभियानाअंतर्गत आज नालासोपारा विधानसभेची बैठक ही आमचे राष्ट्रीय महामंत्री माननीय अरुण सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत इथे पार पडली आणि आपण बघतो की प्रचंड उत्साहात सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व कार्यकर्ता बंधुभगिनी आहेत। कारण याच विवांता हॉटेलमध्ये एक दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी विधानसभेच्या वोटिंगच्या दिवशी करण्याचा प्रयत्न केला होता, तिथल्या जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर झाला। तिथल्या मतदारांनी त्यांना नाकारलं आणि मोठ्या मताधिक्याने आमचे उमेदवार निवडून आले। त्यामुळे आमचा आत्मविश्वास हा द्विगुणित झालेला आहे। आम्हाला प्रचंड विश्वास हा आहेच, परंतु चांगलं प्रतिसाद जनतेमध्ये दिसतो आहे। आम्ही उद्या 5 तारखेला व्यापक अभियान करतो आहे। प्रत्येक बूथवर किमान 200 सदस्य नोंदणी करणं टार्गेट आहे आणि पूर्ण
जिल्ह्यामध्ये 2 लाखाच्या वर नोंदणी हे आमचं टार्गेट आहे आणि आम्हाला विश्वास आहे त्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, आमच्या कार्यकर्ता बंधुभगिनी कामाला लागलेले आहेत. 2 लाखाच्या वर आम्ही टार्गेट अचीव करू आणि महाराष्ट्रात सदस्य नोंदणीमध्ये आम्ही अव्वल राहू आणि जनतासुद्धा आमच्या सोबत आहे. त्यानिमित्ताने आम्हाला निश्चित एक बातमी दिसत नाही, त्याबद्दल काय सांगता? भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कोणाचा घरची पार्टी नाही आहे, प्रायव्हेट पार्टी नाही आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याच पार्टीतला कोणत्याच सदस्य काहीच गरज नाही. त्यावेळेस आमचे कार्यकर्ते बंधू भगिनी प्रचंड प्रयत्नाने इथली लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक हे जिंकून देतात. त्यामुळे त्यांनी साबित केलं आहे की आमचे जे कार्यकर्ते हेच पुढचे नगरसेवक आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच पक्षातल्या कोणत्याच मोठ्या नगरसेवकाची काहीच गरज नाही. धन्यवाद. सर जी यहाँ पर विधायकी जो चुनाव हुआ उसमें मारपीट हुआ, उससे ज़्यादा प्रचार ज़्यादा हुआ, क्या कहना चाहते हैं? यहाँ पे विधानसभा जो इलेक्शन था उससे पहले जो बहुजन विकास आघाड़ी के मार्फत जो करने का प्रयास किया गया, हमारे सब कार्यकर्ता बंधु भगिनी को मारा गया और एक गुंडा राज कैसे होता है 35 सालों से इसी का हर इलेक्शन में जो नाटक कर रहे थे उसका बदलाव हमें दिखाई दिया. सब सहन किया, लेकिन हमारे कार्यकर्ता बंधु भगिनी ने जो काम किया, प्रचार किया और जिस विश्वास से पूर्ण जनता ने यहाँ के हमारे उम्मीदवार 3 उम्मीदवार उनको जिता दिया और उनको उनका घर का रास्ता दिखा दिया. और इसलिए यहाँ पे जो खड़े हैं एक ऐतिहासिक विजय जहाँ पे हुआ वहाँ पे खड़े हैं. मैं सभी कार्यकर्ता बंधु भगिनी को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. आप ले लो राम भाई. बोल जाओगे फोटो ले उद्या. कार्यकर्ते इथे आले होते. विनोद तावडेजी पण आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. त्यांच्या बरोबर जो प्रकार इथे केला, जी गैरवर्तवणूक केली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज वसई विरारमध्ये 1 नाही 2 नाही 3 आमदार निवडून आणलेले आहेत. न भूतो न भविष्य असा इतिहास रचलेला आहे. महानगरपालिकेमध्ये ज्या विवांतामध्ये कांड केलं, भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचा, त्या विवांतामध्ये यांचा अंत होण्याची सुरुवात झालेली आहे. महापालिकेमध्ये आमचे 100 नगरसेवक निवडून येणार, महापौर बसवणार. ते सांगतात की आम्ही दगड उभा केला तर दगड निवडून येतो. भारतीय जनता पार्टी दगड उभे करणार नाही. आमचा एक कार्यकर्ता असा सक्षम आहे, आम्ही उमेदवार देणार आणि आमचे कार्यकर्ता उमेदवार हे नगरसेवक बनणार. दगड निवडून येणार नाही तर एक सक्षम कार्यकर्ता निवडून येणार. कशा प्रकारे कशा पद्धतीने रणनीती रचणार तुमची? खासदारची निवडणुकीत जेव्हा झाली लोकसभेची त्यावेळी सांगितलं की आमचे खासदार 2 लाखापेक्षा जास्त मतांनी विजय होणार आणि या नालासोपारा विरार आणि वसईतून बोईसरचा आमचा भाग आहे तिथून 1 लाखापेक्षा जास्त लीड मिळणार. फक्त नालासोपारा विधानसभेतून 71,000चा तेव्हा लीड मिळाला. वसईत आणि बोईसर 1 लाखापेक्षा आम्ही जास्त केलं. विधानसभेच्या निवडणुकीवेळी मी सांगत होतो आणि नेहमी सांगितलं आहे माझ्या बाईटमध्ये की 3ही उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार निवडून आले. 3ही उमेदवार निवडून आले. हे सगळं मी कोणाच्या जीवावर सांगत होतो? माझ्या कार्यकर्त्यांच्या. त्याचबरोबर या नालासोपारा विरार वसईमधल्या मतदारांच्या भरोश्यावर सांगत होतो. त्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला. खासदारकीच्या वेळेला, लोकसभेच्या वेळेला आणि आता विधानसभेच्या वेळेला विश्वास दाखवला. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला, ज्या विश्वासाने त्यांनी कमळाचं बटन दाबलं, त्या विश्वासाला आम्ही पात्र होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. विधानसभेतही आम्ही दोन्ही आमदारांनी आवाज उठवला आणि आम्ही लोकात फिरतो, लोकात जातो.
लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसेलच या 100 दिवसामध्ये येणाऱ्या दिसेल या महापालिकेमध्ये चांगल्या कामाची सुरुवात येणाऱ्या 100 दिवसात होईल. की गेल्या 8 दिवसामध्ये 2 वेळा ग्लोबल सिटी रुस्तमजी HDL मध्ये जाऊन तिथले पाण्याचे प्रश्न समजून घेतले. आज अधिकाऱ्यांना घेऊन तिथे गेलो. हजारोच्या संख्येने प्रत्येक सोसायटीमधले लोक आम्हाला भेटायला आले. त्यांनी पुष्पगुच्छ दिला, स्वागत केलं, जयकारा केला. त्यांना आम्ही विश्वास दिला. हे सरकार आदरणीय मोदीचं केंद्र सरकार आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय दादाचं नेतृत्वाखालचं हे सरकार आहे. आदरणीय देवेंद्रजी सरकारचे प्रमुख आहेत आणि हे तिन्ही आमदार तुम्ही आपले भारतीय जनता पार्टी महायुतीचे आम्ही 100% प्रयत्न करू इथला विकास होण्यासाठी. ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, गटारची समस्या, शाळेची समस्या ही समस्या आहेत. त्याचा आम्ही कार्यवाहीला सुरुवात केली आहे. करूनही सुरुवात केली आहे. ह्याहीपेक्षा आमचे नेते जर 20-20 तास काम करत असतील तर आम्ही 12-12, 14-14 तास लोकांसाठी काम करू आणि लोकांना दाखवून देऊ की विकास कसा असतो. हे मी आज नाही बोलत, हे तेव्हाही बोललो आहे आणि त्याची सुरुवात केली आहे. मी आदरणीय देवेंद्रजींना सोमवारी भेटलो. सह्याद्री टीव्हीवरती मला त्यांनी चांगला वेळ दिला. मी सांगितलेली कामं त्यांनी समजून घेतली. हॉस्पिटलचा प्रश्न 250 कोटी जरी सँक्शन झाले असले, 25 कोटी जरी कलेक्टरला वर्ग झाले असले तरी आज ही जमीन ती कोर्टाच्या नावावरच आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतो. मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं. तिथल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी माझं बोलणं झालं. मंत्रालयातील आज आमचे आदरणीय बावनकुळे साहेबच आता महसूल मंत्री आहेत. कुठेच अडचण येणार नाही. सरकार आपलं आहे, सरकार जनतेचं आहे आणि हा आमदार जनतेचा आहे. त्यामुळे आम्ही निश्चित विकास करणार आणि महापालिकेचा महापौर 100 नगरसेवक असणार, 99 नाहीत, 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुतीचे या वसई विरार महापालिकेमध्ये येणार म्हणजे